वड्या करताना पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत व पानांना आधी थोडे तेल लावावे व त्यानंतर पीठ पसरावे। यामुळे वड्या अगदी चुरचुरीत कुरकुरीत होतात। टिप नंबर 2 आहे, पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडंसं दूध व 1 ते 2 चमचे बेसन मिसळा, म्हणजे पुऱ्या अगदी खुसखुशीत बनतील। टिप नंबर 3 आहे, वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी। यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते। टिप नंबर 4 आहे, रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसेल तर फळं हे किसणीवर किसावीत, छान रस निघतो। नंतर टिप नंबर 5 आहे, कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा हा कापून घालण्याऐवजी किसून घालावा। यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात। टिप नंबर 6 आहे, ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटून घ्या, म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनतील। टिप नंबर 7 आहे, कोणतेही पीठ चाळताना चाळणी छोटीशी वाटी ठेवावी किंवा एखादा कॉइन ठेवावा, म्हणजे पीठ लवकर चाळले जाते। टिप नंबर 8 आहे, कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा। गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा, अगदी छान लागतील। टिप नंबर 9 आहे, मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळा, वडे अगदी कुरकुरीत होतात। टिप नंबर 10 आहे, स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा, यामुळे आग अगदी पटकन विझते। या होत्या किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या 10 टिप्स। तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।